नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण साबुदाण्याची सुटसुटीत अशी खिचडी बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी 2 बटाटे कापून घेतले आहेत, कढीपत्ता, 2 मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे. साबुदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. तुम्ही बघू शकता आपले साबुदाणे छान भिजले आहेत, बोटाने मॅश होत आहेत. फोडणीसाठी मी तेल घेतले आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता. थोडेसे जिरे टाकते आहे आणि आपण कापलेले बटाटे, मिरची, कढीपत्ता यामध्ये टाकायचे आहे. मिरच्या एकदम बारीक कापल्या आहेत, म्हणजे खाताना बाजूला काढण्याची गरज नाही. हे सर्व छान परतवायचे आहे. इथे मी बटाट्यांना लागेल इतकेच मीठ टाकते आहे. दोन 3 मिनिटे वाफ देऊया. बटाटे पुन्हा एकदा थोडे परतवून घेऊया. जर बटाटे शिजले नसेल तर पुन्हा 2-3 मिनिटांसाठी वाफ देऊया. बटाटे शिजलेत की नाही चेक करायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेले साबुदाणे टाकायचे आहेत. आता हे साबुदाणे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचे आहेत. पुन्हा एकदा हलकेसे मीठ टाकते आहे. साबुदाणे ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये मी 5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते आहे. तुम्ही बघू शकताय आपली खिचडी किती सुटसुटीत झाली आहे. ते साबुदाणे अजिबात चिकटत नाहीयेत. थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा. तुम्हाला जर ही सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.